प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सुंदर असा ध्यानाचा, ज्ञानाचा, एका आगळ्या वेगळ्या दिवाळीचा. आपण सगळीजण या ध्यान मार्गाने वेगळी दिवाळी साजरी करत आहोत. जी आपल्या संपूर्ण शरीरासाठी, मनासाठी आणि बुद्धीसाठी ही खाद्य पुरवते. आपण प्रत्येक वर्षी बाह्य दिवाळीच जोरात साजरी करतो. पण या वर्षीची ही आपली दिवाळी भगवती क्लासेसने आपल्याला एक संधी देऊन वेगळ्या प्रकारे बनवायची आपल्याला उत्कृष्टरित्या त्यांनी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. आपल्याला सांगितलेलं आहे, की कसं आपण छान प्रकारे दिवाळी तनाची आणि मनाची साजरी करू शकतो. बाह्य दिवाळी तर आपण करतोच. सुंदर सुंदर उटणी लावतो, तेल लावतो, फटाके वाजवतो, नवीन कपडे, वस्त्र, अलंकार, घर सजवतो. पण आपण हे विसरून जातो, की आपलं हे शरीर सुद्धा एक प्रकारचं घर आहे, एक मंदिर आहे आणि हे मात्र आपण पूर्णपणे विसरून जातो. आपण काय करतो? तर आपण फक्त बाह्य दिवाळीलाच महत्त्व देतो. आपण म्हणजे फराळ करतो, ते खातो. पण ह्यानी सगळ्यांनी काय होतं बरं? आनंद मिळतो, तो क्षणिक असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला आता हा शाश्वत आनंद मिळवायचा आहे. त्यामुळेच आज दिवाळीची अमावास्या जरी असेल, म्हणजे आपण म्हणतो त्याला भाकड दिवस आहे, रिक्त तिथी आहे, तरी सुद्धा आपण आपल्या ध्यानाची गंगा जी आहे, ती पुढे चालू ठेवणार आहोत. चला तर मग सुखासनात आणि पद्मासनात जिथे बसलेला असाल, तिथे आरामात तुम्ही बसू शकता. सुखदायी स्थितीत तुम्ही बसा, जेणेकरून आपलं शरीर आणि आपलं मन हे आपल्या ताब्यात राहील. ते जास्त त्रासात जाणार नाही. आणि डोळे बंद करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आज आपण पर्यावरणाचा पण एक विचार, ध्यानाचा विचार करणार आहोत. आपण ध्यानातून आपल्या पर्यावरणाविषयक जागृती, आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल जागृती, ध्यान कसं करावं, त्याचे फायदे काय, याचाही विचार करणार आहोत. बहुअंगानी आणि बहुढंगानी. कारण काय? तर भक्तीच्या भरपूर वेगवेगळ्या मार्गांनी ह्यात आपण प्रगती करू शकतो. चला तर मग या आगळ्या वेगळ्या ध्यानाला आपण सुरुवात करूया. डोळे, हात एकमेकात गुंफा, पाय एकमेकांमध्ये क्रॉस करा, डोळे बंद करा आणि ध्यान अवस्थेत या. आता तुमचं शरीर आणि मन ध्यान अवस्थेत येण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्याला सांगावं लागत नाही. मनातील विचार सुद्धा आता पूर्णपणे थांबण्याच्या प्रोसेसमध्ये आलेले आहेत. फार कमी विचार आता तुमच्या मनात येतात. पण विचार आले ना, तरी त्याला डिलीट करत जा. त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि अशा वेळेला जेव्हा विचार अनंत असतील, त्यावेळेला फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही अंतर्मुख व्हायला लवकरात लवकर प्रगती करा. अनंत विचार येतात. शरीर खाजवतं, शरीर ध्यानाच्या स्थितीत बसायला तयार नसतं. काही ना काहीतरी गोष्टी आजूबाजूला घडत असतात. पण त्या सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे ना, तो शाश्वत आहे. तुम्हाला बाह्य घटना त्या आकर्षित करू शकणार नाहीत. पण यासाठी मात्र तुम्ही तुमच्या मनावर, विचारांवर एक प्रकारचा अंकुश लावलाच पाहिजे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि हा श्वास घेताना श्वास नाकातून आत भरताना पोटापर्यंत न्या आणि पोटातूनच तो हळूहळू बाहेर जाऊ द्या. तुमच्या लक्षात येईल की त्याची ही प्रक्रिया थोडीशी तुम्हाला कठीण वाटली, तरी सुद्धा तुमचं पोट शुद्ध करण्याच्या मार्गावर आहे. कारण पोटातले सगळे विकार हे पोटातूनच जन्माला येतात. त्यामुळे हळूहळू ही प्रक्रिया करा. गर्भवती स्त्रिया जर जॉईन असतील, तर त्यांनी ही क्रिया करू नये. आणि नुकतंच भोजन केलेलं असेल, त्यांनी सुद्धा फक्त नाकानी श्वास घ्या, पोटानी घेऊ नका.
पण ज्यांना अजून भोजन करायचं आहे त्यांनी मात्र किंवा नाश्ता करायचा आहे त्यांनी मात्र पोट रिकामं असेल तर पोटातूनच श्वास बाहेर जाऊ दे. एवढी काळजी नक्कीच बाळगा. चला तर मग ध्यानाला सुरुवात करूया. दीर्घ श्वास घ्या. 3दा दीर्घ श्वास पोटातून घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. आज एक वेगळी संकल्पना मी तुमच्या समोर आणणार आहे. आपण ऐकलेलं आहे, परमेश्वर आपल्या आतच आहे. म्हणजे देव आपल्या आतच आहे. मग आपण त्याला बाह्य ठिकाणी का बरे शोधतो? ती ऊर्जा त्याच्या मूर्ती समोर गेल्यावर, देवळात गेल्यावर का बरं आपण त्याला त्याच्याकडनं ती प्राप्त करतो? कधी हा विचार केलेला आहेत का? तर नाही. तुमच्या लक्षात येईल की आपण फक्त तोंडाने म्हणतो, देव हा माझ्या समोरच्याच्या आतमध्ये आहे. सर्व मनुष्य प्राण्यामध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. पण प्रत्यक्षात आपण तसे वागत नाही. त्यामुळे आज आपण आपल्या हृदयात असलेल्या आत्म्याला शोधणार आहोत, परमात्म्याला शोधणार आहोत. आपलं ध्यान आज त्या दृष्टीने आहे. कारण आपण आपल्या शरीरातच नवरात्रीच्या 9 दुर्गा या दिवाळीमधील महाविष्णू, महाकृष्ण, नंतर महालक्ष्मी, धन्वंतरी, कुबेर या सगळ्यांना जर आपण आपल्या शरीरात स्थान दिलेलं आहे, आपल्या शरीरात आपल्या हृदयावर त्यांची स्थापना केली आहे, तर आपल्याला हे तर समजलंच पाहिजे की आपल्या शरीरातच देव आहेत, देवी आहेत. हे एक तत्व आहे आणि त्या तत्वालाच आज आपण ध्यान मार्गाने जागृत करणार आहोत, त्याची पूजा करणार आहोत. आपण आपल्याच शरीराची, आपल्याच मनाची, आपल्याच विचारांची पूजा करणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आपण सर्व देव आहोत. देवत्व म्हणजे काय? तर वैश्विक चेतना. वैश्विक चेतना म्हणजे काय? एक प्रकारची ऊर्जा जी नियमित साधनेने आपल्याला मिळते. वैश्विक ऊर्जा ही फक्त श्वासाबरोबरच्या आपल्या एकरूप होण्यानेच मिळते. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या जीवनात श्वासाचं महत्व किती आहे. कारण जो आपण श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, म्हणूनच आपल्या शरीराचं चलनवलन होत असतं. आणि त्यामुळेच आपण चेतनामय शरीर जगत असतो. प्राणमय, अन्नमय हे जे शरीराचे जे कोश आहेत, त्यातून एक शरीर आहे आपलं चेतनामय, ऊर्जामय शरीर. आणि आपण त्याचा श्वासाद्वारे वापर करून ते चालवत असतो. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास आत आणि बाहेर. आज आपला प्रवास श्वासावरच केंद्रित आहे, की जेणेकरून आपल्या शरीरात असलेले भोग आणि रोग हे आपण त्या मार्गाने नष्ट करणार आहोत.
ओ मनात ओंकाराचा जप करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घेताना ओ आणि तोंडाने हा श्वास घेतो आणि नाकाने आपण बाहेर सोडतो. तेव्हा ओ म असा ओ असा जप करा. म्हणजे श्वासाचा जप आहे तो तुम्ही त्या ओंकारावर करावा. प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् जेव्हा आपण श्वासाबरोबर असतो ना तेव्हा आपले मन रिकामे होते. सुरुवातीला आपल्या मनात प्रचंड विचारांची, आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रचंड घटनांची एक साखळी निर्माण होते आणि आपलं मन त्याच्या पाठोपाठ जातं. आपण शरीराने मात्र इथे ध्यान मुद्रेत असतो, परंतु आपलं मन मात्र स्थिर नसतं. कारण बुद्धी त्याला एक खाद्य पुरवते. जुन्या घटना, वाईट घटना, कोणतेतरी येणार आहे, कोणतरी आपल्याबरोबर कसं वागलं, या विचारांच्या मागे आपण पूर्णपणे जात असतो. पण ही चुकीची भावना नाही हे लक्षात ठेवा. कारण आपण कधी ध्यानालाच बसलेलो नसतो. आपल्याला ध्यान कसं करायचं हे माहीतच नव्हतं. त्यामुळे काय होतं, आपण त्या विचारांच्या मागे मागे पळत असतो आणि जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला आपण म्हणतो, अरे आपलं ध्यान तर काही लागतच नाहीये. पण घाबरू नका. ही एक आपलं मन रिकामं करण्याची प्रोसेस आहे. आपलं मन जे इतक्या वर्षाच्या म्हणजे तुम्हाला समजू लागल्यापासून आतापर्यंतच्या एका बंद बरणीसारखं असतं. की त्या बरणीत अनंत घटना दडलेल्या असतात आणि ते रिकामं व्हायला तर नक्कीच वेळ लागेल ना. त्यामुळे त्या विचारांना तसंच वाहू द्या. तुम्ही जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन रिकामं झालं ना तरच तुमच्या डोक्यातील विचार थांबणार आहे, विचारचक्र बंद होणार आहे. पण ही घटना आहे ती एका दिवसात घडणारी नाही. त्यामुळे रोजच्या रोज त्या विशिष्ट वेळेला तुम्ही ध्यानाला बसण्याची सवय लावा. तुमचं शरीर आणि मन एका जागी तुम्ही बसायची त्या वेळेला सवय लावा. नंतर हळूहळू त्या विचारांची जो प्रवास आहे तो कमी होईल.
विचार कमी कमी होत जातील आणि मग तुमचं लक्ष तुमच्या जन्मापासून असलेल्या तुमच्या सोबत असलेल्या श्वासावर केंद्रित होईल. कारण नंतर हळूहळू वैश्विक ऊर्जेचा प्रवाह आपल्या शरीरात व्हायला लागतो. आपल्यामधील निद्रिस्त असलेल्या सर्व अवयवांना जाग येते. आपल्या चक्रांना सुद्धा जाग येते. ते जागृत होतात. पण ह्या प्रक्रिया हळूहळू रोजच्या साधनेने घडणाऱ्या आहेत. या 1 महिन्यात, 15 दिवसात, 2 दिवसात, 1 दिवसात घडणारी घटना नाही, हे मात्र सर्व साधकांनी लक्षात घ्यावे. कारण तुम्ही वैश्विक ऊर्जेशी जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये एक पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे ती प्रचंड स्वरूपाची अशी वैश्विक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होण्यासाठी, तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला तुमचं शरीर आणि मन आधी तयार करावं लागेल. ह्याचं साधं उदाहरण म्हणजे आपण दुकानात ड्रेस घ्यायला जातो. एका फटक्यात तो आपल्याला येतो का हो? कधीतरी तो घट्ट होतो, कधी लूज होतो, कधी तो दिसायला चांगला नाही दिसत, कधी कधी त्याची किंमत आपल्याला पटत नाही. या सगळ्या ज्या उणिवा असतात, त्या उणिवा नष्ट होऊन जेव्हा आपल्याला आपल्या मनासारखा ड्रेस मिळतो, त्यावेळेचा आनंद आपला कसा असतो बरं? त्याच प्रकारे साधनेच्या मार्गावर जेव्हा आपण ध्यानी बनायला जातो, आपण ध्यान करायला लागतो, त्यावेळी हीच परिस्थिती असते. विचारांचं ओझं जे असतं आपल्या मनावर आणि आपल्या मेंदूमध्ये, आपल्या डोक्यामध्ये, ते दूर व्हायला कालावधी जावाच लागतो. आणि असं नाही की ते संपूर्ण रिकामं झालं तरी तुमच्या मनात विचार येणार नाहीत, येणारच. कारण मन आहे ना, ते मन चिंती ते वैरी न चिंती अशा हिशोबात विचारांना सतत जन्म देत असतं. पण मग मात्र काय होतं, आपण जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित करतो, त्यांना लेट गो करतो, त्यांना डिलीट करतो. पण ही प्रक्रिया सरावानेच शक्य होते. श्वास हा आपल्या ऊर्जेचा रक्षक आहे. त्यामुळे श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कधी श्वासाशी बोललात का हो? तुमचा श्वास तुम्हाला आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेविषयी सांगत असतो. एक अंतर्मन असतं बघा, एक हृदयातून निघालेला पहिला विचार असतो. आणि आपण नेहमीच श्वासाबरोबर नसल्यामुळे, श्वासाबरोबर आपली मैत्री नसल्यामुळे आपल्याला आपल्या मनात आलेल्या पहिल्या उत्तराकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग बुद्धीच्या निकषावर त्याचं 3 तेरा वाजवतो. म्हणजे निसर्ग जेव्हा आपल्याला द्यायला येतो, आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं, त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. अशा घटना आपल्या सगळ्यांसोबतच झालेल्या आहेत. आपल्या शरीरातला श्वास आपल्याला हे सांगतच असतो की काय बरोबर आहे, काय चूक आहे. आपल्या मनात कुठलीही एखादी गोष्ट समोर आली की येणारा पहिला भाव जो असतो, पहिला विचार असतो, मनातनं उमटलेली एक पहिली आपल्याकडे एक जे विचारांची लाईन असते, ती आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे शिकवतच असते. हे ज्ञान आपल्या आधीच्या काळातील सनातन लोकांना, साधू संतांना होतेच. इवन आतापर्यंत ते ज्ञान सगळ्यांकडेच होते. नंतर मात्र आपल्या मनाची मनमानी सुरू झालेली आहे. आणि मग त्याला आपण काय म्हणतो की कलियुग सुरू झालेला आहे. त्यामुळे हा कली प्रत्येकाच्या मनात वास्तव्य करून असुररूपी वेगवेगळे प्रकार प्रलोभन आपल्यासमोर आणतो. मग आपण आपल्या मनाने दिलेला कौल, जो पहिला कौल आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून
बाह्य जगाशी जोडले जातो आणि अशाश्वत अशा सुखाच्या पाठी धावायला लागतो. त्यामुळे आपण फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या स्वतःच्या श्वासासोबत मैत्री करा. तुम्हाला कळेल तुमचा श्वास तुमच्याशी बोलतोय. श्वास कमी किंवा जास्त असा नसतोच. पुन्हा ओंकाराने आपण श्वासासोबत कनेक्ट होऊया. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः. आपण शरीरासाठी योगासनं करतो, बरोबर की नाही? शरीर सुदृढ राहावं यासाठी आपण योगासनं करतो. त्यातूनही आपण श्वासाबरोबर जोडले जाऊ शकतो. जोडले जातोच, कारण योगामध्ये सुद्धा योग करताना श्वास कसा आणि किती घ्यावा हे सुद्धा एक महत्वाचा नियम आहे. आणि तो नियम जर चुकीचा वापरला तर मात्र आपल्याला लक्षात येईल की आपल्या शरीरामधील हाडांवर परिणाम होतो. त्यामुळे योग साधना शिकवणारे सुद्धा पहिले प्रथमतः प्राणायाम करायला सांगतात. आपण बसून ध्यान करत आहोत, त्याचा सुद्धा त्या योगासना एवढाच उत्तम फायदा आहे. योगासनामध्ये आपण शरीरानंतर मन आणि बुद्धीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो आणि तसा तो होतो. आणि ध्यानामध्ये मात्र आपण आपल्याला स्वतःला परमेश्वराशी जोडण्याचा जास्तीत जास्त श्वासाद्वारे प्रयत्न करतो. कारण मन हे सरळ असतं आणि या सरळ मनाला विचारांनी वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या असतात. सर्व काही मनावर अवलंबून आहे. जर तुमचं मन ताब्यात असेल, मनावर तुमचा अंकुश असेल, तर मात्र आपोआप तुमचा शरीरावर कंट्रोल येतो. त्यामुळे योग साधना ही शरीराकडून मनाकडे आणि आपली साधना ध्यानधारणा ही मनाकडून शरीराकडे अशा रीतीने प्रवाहित होते. मन सरळ, मन निरामय तर शरीरही सुदृढ होतं. शरीर सुव्यवस्थित ठेवणे, निरोगी राखणे म्हणजे योग आहे. मन सुव्यवस्थित ठेवणे, निरोगी राखणे म्हणजे ध्यान आहे. आपण ध्यानाला फक्त योग्य महत्व दिले पाहिजे. योगासाठी आपण काय करतो तर योग्य आहार खातो, म्हणजेच फक्त शाकाहारी जेवण खाणे. आपण जर मांसाहार केला तर कितीही आपण ध्यान केले तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण पोटामध्ये प्राण्यांपासून आलेलं जडत्व असेल तर तुमचं ध्यानात बिलकुल लक्ष लागणार नाही. त्यामुळे शाकाहार हा प्राथमिक मार्ग आणि योग्य मार्ग आहे. कारण अहिंसा परमो धर्म.
आपण कोणत्या प्रकारच्या व्यक्ती आहोत याचा विचार कधी केला का? आपण कुठल्या प्रकारचे ध्यान करत आहोत याचाही विचार केला का? तर नाही. आपण काय करत आहोत? तर आपण फक्त जे समोर येईल त्याचा अंगीकार करत आहोत. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ त्यामुळेच भूर्भुवस्सुवः तुम्ही योगासनासोबत ध्यान तत्सवितुर्वरेण्यं मार्गाचा देखील भर्गो अवलंब करा. देवस्य किंवा धीमहि ध्यान मार्गाचा अवलंब धियो केला यो तर न तुम्ही शरीरावर प्रचोदयात्. फक्त शरीराला म्हणजे फक्त शाकाहाराचंच भूर्भुवस्सुवः भोजन द्या. म्हणजेच तुमची ध्यानधारणेत तत्सवितुर्वरेण्यं योग्य प्रगती होईल. भर्गो तुम्ही योग्य मार्गावर देवस्य असाल. धीमहि तुमच्या लक्षात येईल धियो की यो शाकाहार न जगत का आपण पाळायचं आहे. प्रचोदयात्. ते आपल्याला जडत्व आणि स्थूलत्व येत नाही. भूर्भुवस्सुवः आपण आळशी होत नाही. तत्सवितुर्वरेण्यं ध्यानामुळे काय होतं? भर्गो तर सर्व देवस्य प्रकारच्या धीमहि रोगांविरुद्ध धियो प्रतिकारशक्ती यो वाढते. न आपले प्रचोदयात्. सर्व प्रकारचे रोग हे ॐ नियमित ध्यान केल्यामुळे भूर्भुवस्सुवः बरे होतात. मन नेहमी आनंदी आणि तत्सवितुर्वरेण्यं शांत राहतं. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न स्मरणशक्ती वाढते प्रचोदयात्. आणि ॐ आत्मविश्वास देखील वाढतो. भूर्भुवस्सुवः आपली झोपेची आवश्यकता सुद्धा तत्सवितुर्वरेण्यं कमी होते. भर्गो त्यामुळे घाबरून जाऊ देवस्य नका. धीमहि तुम्हाला धियो योग्य अशीच यो पुरेशी न झोप तुमच्या मेंदूला आणि शरीराला प्रचोदयात्. मिळते. तुम्ही एकदम ध्यान केल्यामुळे ताजेतवानेच राहता. तुमच्यात एक प्रकारची वेगळी शक्ती काम करते हे तुम्हाला जाणवतं. परस्पर संबंध हे समृद्ध आणि अधिक सलोख्याचे होतात. कारण का? तर आपलं मन शांत झालं ना, तर आपल्याला समोरच्यांमधले दोष सुद्धा दिसत नाहीत किंवा त्या दोषाला आपण दुर्लक्ष करू लागतो. पण हा गुण ना आपल्यातच जागृत होतो. हे ध्यानाचे खरे फायदे आहेत, की आपण खऱ्या अर्थाने देवी तत्वाला किंवा देवतत्वाला पोहोचतो. परमेश्वर पाहतो का हो बाहेरचा, की तुमच्यात किती दोष आहेत? तुम्ही जाता ना, तुम्ही कितीही वाईट कर्म केलेली असतील, तुम्ही कसेही वागला असाल, तरी परमेश्वर तुम्हाला त्याच्या देवळात यायला परवानगी देतो ना? तुम्हाला अडवतो का? नाही ना? तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच्याकडे जाऊन मागणीच करता आणि मग नवस फेडता. पण हे जर तुमच्या लक्षात येईल, की जेव्हा आपण ध्यानात येतो, तेव्हा आपण आपल्या आतल्या परमेश्वराशी जोडले जातो आणि मग तो आपला आतला आवाज, आपला आतला परमेश्वर आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. त्यामुळे आपलं मन शांत आणि समृद्ध होतं. आपले संबंध देखील सलोख्याचे होतात. कारण आपल्याला सुद्धा प्रमाणे दुसऱ्यातले दोष दिसतच नाहीत. आपण फक्त चांगलं आणि उत्तमच पाहतो. कारण समोरच्या मधल्या सुद्धा आपण देव पाहतो. त्याच्यात देवाचा अंश पाहतो. तो सुद्धा आपल्यासारखा एक माणूसच आहे. तो सुद्धा एक आत्मा आहे, जो आपल्यासारखाच या अनंताच्या प्रवासाचा शोध घेण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला आला आहे. ही भावना जेव्हा आपल्या मनात खऱ्या अर्थाने रुजते ना, तेव्हाच आपण देव या संकल्पनेपासून थोडेसे विलग होतो आणि फक्त एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला अभिवादन करतो. याचं महत्व जाणतो. चूक आणि बरोबर ओळखण्याची आपली बुद्धी धारदार होते. निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा चांगली होते. आपल्या जीवनाचा काय हेतू आहे हे सुद्धा आपल्याला कळते. आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते, की जी फार मोठी गरजेची आहे. अध्यात्मक शास्त्र हे फार मोठं एक शास्त्र आहे. पण त्याची पहिली पायरी जी आहे ती साधनेला बसा. तुम्ही एका जागी 10 मिनिटं, 15 मिनिटं असं करत तुम्ही 2 तास तरी स्वतःच्या साधनेला द्या. स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा.
शाकाहार जगताचा वापर करा. प्राण्यांना तुम्ही खाऊ नका, कारण तुमची बुद्धी पण त्याप्रमाणे कार्यरत करते. निसर्गानेच पशूंना जी ताकद दिली आहे, जे त्यांचं शरीराचं शरीर सौष्ठव किंवा म्हणतात ना, शरीराची ठेवण आहे, ती त्या त्या निसर्गाने निर्माण केलेल्या ह्याच्यानुसार असते. म्हणजे परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला जे शरीराचं दान केलेलं आहे, त्याची निर्मिती केली आहे, ती त्याच्यानुसारच योग्य असते. पण मनुष्य प्राण्याला मात्र बुद्धीची देण दिलेली आहे. आपण काय करतोय तर कंदमुळं, पालेभाज्या, तृणधान्य हे खायचं सोडून, जे पृथ्वी माता आपल्याला भरपूर देत आहे, ते खायचं सोडून आपण काय करतोय बरं? आपण ह्याच पृथ्वीवर निर्माण झालेले आपल्यासारखे दुसरे जीव खात आहोत. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये असलेले गुणधर्म जे आहेत, जे त्यांच्यासाठीच योग्य आहेत, ते सुद्धा आपल्यामध्ये भिनले जातात. आपलं शरीर जे आहे ना, ते एखाद्या प्राण्याचं मांस पचवायला 72 तास घेतं. कारण आपल्या पोटाच्या पिशवीची रचना, आतड्याची रचना तशी नाहीये. आपण जड अन्न पचवू शकत नाही. 72 तास म्हणजे तुम्ही विचार करा, किती मोठा काळ आहे हा. मग त्या 72 तासामध्ये तुमच्या शरीरात किती जडत्व निर्माण होतं, तुम्ही किती आळशी होता, तुम्हाला काही करायची इच्छा राहत नाही, तुम्हाला करपट ढेकरा येतात, पोट जळजळ वाटतं, तुम्ही काही खाऊ शकत नाही. असं झालं तर चालू शकेल का हो? कारण ते अन्न तुमच्या पोटात सडतं ना, तुमचे विचार पण मग सडके होतात. असं व्हायला नकोय, म्हणून या पृथ्वीवर जे तृणधान्य आहे, कंदमुळं आहेत, पालेभाज्या आहेत, त्या तुम्ही योग्य वेळेत, योग्य प्रमाणात खाल्ल्या तर तुमचं शरीर आणि तुमचं मन हे प्रफुल्लित राहायला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं, म्हणूनच त्यांनी कोणत्या भाज्या करायच्या, कोणत्या खायच्या याचे नियम घालून दिलेले होते. आणि कोणत्या भाज्या कोणत्या ऋतूमध्ये खायच्या याचंही ज्ञान त्यांना होतं. पण आपण काय करतो? श्रावण महिना हा पोट थोडंसं आपलं अग्नितत्वामध्ये नसतं, थोडं शांत असतं. त्यावेळेला कुठल्या भाज्या खायच्या? तर आपण काय करतो? मासे खा, नॉनव्हेज खा. पण ते अन्न आपल्या पोटात पचत नाही ना. एकमेकावर हे पर्यावरण अवलंबून आहे ना. आषाढ मास आला की चातुर्मास का बरे पाळतात, याचा विचार कधी तुम्ही केलात का? त्याला शास्त्रीय कारण आहेत. इथे कुठेही अंधश्रद्धा नाहीये. आपल्या भारत भूमीवर जे पिकतं आणि जे ऋतू आहेत, त्यानुसारच त्यांनी ह्याची सांगड घातलेली आहे. पण सध्या मात्र काय, अरे काय कधीही खाल्लं तरी चालतं. आपल्या पंचांगानुसार कोणत्या तिथीला कोणता आहार घ्यावा हे सुद्धा इतकं सूक्ष्म ज्ञान आपल्याकडे आहे. आपण करतो का? आपण म्हणतो नाही. आम्ही काय करतो? रविवार, बुधवार, शुक्रवार आम्ही नॉनव्हेज खातोच. पण काही गोष्टी किंवा काही पदार्थ हे त्या तिथीला सुद्धा खाऊ नयेत, ह्याचं शास्त्र आहे. आपल्याला काय वाटतं? त्यांना काय जातंय सांगायला? आम्ही इथे काय करतोय? आम्ही नोकरी करतोय, आम्हाला वेळ आहे का? जे समोर दिसतंय ते आम्ही खातोय. पण समोर दिसताना तुमची मन आणि बुद्धी सुद्धा कार्यरत ठेवा ना तुम्ही. जागृत ठेवा. तुम्ही शाकाहार तर नक्कीच करू शकाल. त्या तिथीला, त्या दिवसाला, त्या महिन्यामध्ये. कारण परमेश्वराने तुम्हाला बुद्धी नावाचं एक असा सुंदर अवयव दिलाय, पण त्याचा तुम्ही वापर कशासाठी करत आहात? डोळे, कान, नाक ही पंचेंद्रिय जी आपली आहेत ना, ती कशासाठी आहेत आणि आपण त्याचा वापर काय करत आहोत? त्यामुळे ध्यानी बना. ध्यानी बनता शाकाहाराचा वापर करा, जे तुमच्या
पुढच्या जीवनासाठी उत्तम आहे. मग डॉक्टरनी जर तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही वैद्याकडे जाता, डॉक्टरकडे जाता, ते म्हणतात जेव्हा उकडलेल्या भाज्याच खा, हे खाऊ नका, तिखट खाऊ नका, त्यावेळेला तुमची अवस्था काय होते? जर ही गोष्ट तुम्ही पहिल्यापासूनच करत असता, तर तुम्हाला त्याचा त्रास झाला नसता. तुम्ही तोंड वाकडी केली नसती. तुमच्या जिभेला ती सवय असती. योग्य आहार घ्यायची, योग्य वेळेत निद्रा घ्यायची, योग्य वेळेला ध्यान करायची. तर ही वेळ तुमच्यावर आलीच नसती. कारण तुमचं शरीर हे आता रोगाचं माहेरघर बनलेलं आहे. अवेळी खाणं, अवेळी झोपणं, ध्यान न करणं, स्वतःवर प्रेम न करणं, स्वतःच्या शरीरावर, मनावर प्रेम न करणं, हेच मूळ कारण आहे की तुम्ही फक्त बाह्य दिखाव्याला भुललेला आहात. त्यामुळे शाकाहारी बना, रोज नियमित ध्यान करा. अहम ब्रह्मासी, अहम तत्वमसी याचा अर्थ काय? तर मीच ब्रह्म आहे, मी देव आहे. मग परमेश्वर कधी तुम्हाला असा विचित्र वागताना दिसलाय का हो? नाही ना? ज्या बाह्य परमेश्वराला तुम्ही इतरत्र शोधत आहात, तो कधी असा चुकीचा वागताना तुम्हाला दिसलेला आहे का? नाही, कधीच नाही. आणि जरी एखादी घटना त्या परमेश्वराने केलेली तुम्ही म्हणाल, की परमेश्वर पण सोमरस पितो, देवीच्या म्हणजे देवीला मदत केलेल्या गणांना आपण नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवतो. या आपण निर्माण केलेल्या आपल्यासाठीच्या गोष्टी आहेत, ज्या काळानुसार चुकीच्या आपल्यापर्यंत पोचल्या आहेत. खऱ्या वेदांमध्ये, खऱ्या तत्वज्ञानामध्ये या गोष्टी कुठेही नाहीत. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला फक्त शरीर माध्यम खलु सर्व साधनम, त्या शरीराचंच महत्व आणि कोणता आहार घ्यावा याचंच महत्व मूळ करून सांगितलेलं आहे. एक नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमानुसार आपण वागलो तर आपलं जीवन हे 1000 वर्षापर्यंत आपण जिवंत राहू. आज जे आपलं 70 वर्षाचं आयुष्य झालेलं आहे, ते आपण 1000 वर्षापर्यंत नक्कीच जगू. आपण अकालीच वृद्धत्व बोलावणं केलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल की या चुकीच्या आहार आणि निद्रेमुळे प्रजनन क्षमता सुद्धा कमी झालेली आहे. तुमच्या लक्षात या गोष्टी येत असतील. प्रेम, ओलावा या माणुसकीच्या गोष्टी सुद्धा आपल्या शरीरातून नष्ट होत चाललेल्या आहेत. भावभावना कमी होत चाललेल्या आहेत आणि आपण कोरडे होत चाललेलो आहोत. आपल्याला कोणाविषयी प्रेम, माया, दया उत्पन्न होत नाहीये. आणि हे भाव आपल्याला शाकाहारातूनच मिळतात, निर्माण होतात. पण आपण काय करत आहोत? मांसाहाराचा वापर करून आपल्यातल्या या भावना रानटी बनवत आहोत. आपण प्राण्यांसारखेच कोरडे होत आहोत. कारण प्राणी हे कधीही समूहाने राहत नाहीत, एकमेकांवर प्रेम करत नाहीत. वेळप्रसंगी एकमेकांचा लचका घेण्यासाठी ते पुढे मागे बघत नाही, कारण त्यांच्याकडे बुद्धीच नसते. आपले विचार, आपल्या भावभावना सध्या तशाच झालेल्या आहेत. त्यामुळे ध्यान करा, शाकाहाराचा अवलंब करा. हीच आपल्या सगळ्यांची आजची म्हणजे काळाची गरज आहे. चला तर पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करू आणि आपण ओंकाराचा जप करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् भगवद्गीतेमधील या श्लोकाचा अर्थ काय आहे बरं? वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अनानी संयाती नवानी देही. ज्याप्रमाणे आपण जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्माही आपल्या जुना देहाला सोडून नवीन शरीर धारण करतो. सतत बदलत असते ते शरीर आणि कायम असतो तो आत्मा. येथे 5 गोष्टी आहेत: शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि जीवात्मा. शरीर बदलते, आत्मा तोच राहतो. जसे एखाद्या पात्राच्या आतील आणि बाहेरचे आकाश सारखेच असते, त्याचप्रमाणे आत्मा, महात्मा, सर्व भूतात्मा, परमात्मा हे सारखेच असतात. एका उच्च आत्मिक पातळीवर जेव्हा आपण असतो ना, तेव्हा आपली स्थिती ही उच्च विकसित असते. आपण एक उच्च आत्मा असतो. परंतु आत्मा वेगवेगळ्या स्थितींमध्ये सुद्धा जन्म घेतो. जसे मूर्खात्मा, दुष्ट आत्मा, शुभात्मा, महात्मा, परमात्मा. त्यामुळे त्यातीलही जीवात्मा हा सर्वात सर्वात्मा आहे. आकाश बदलत असते, पात्र बदलत असतं, शरीर बदलत असतं, पण कायम फक्त एकच आहे, तो आत्मा. आणि हेच आपले पूर्ण सत्य आहे. आणि हे पूर्ण सत्य जाणवल्याने आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. आत्म्याच्या ज्ञानाशिवाय जगणे हे जीवनात काय करतं? दुःख आणतं. शरीर आणि मन हे नेहमीच बदलत असतं. आत्मा बदलतो का? तर नाही. त्यामुळे आपण जितके ज्ञान ध्यानाच्या अभ्यासाने, रोजच्या साधनेने जर मिळवले, तर मात्र काय एक दिवस आपण योग साधनेमध्ये आपली उच्चतम प्रगती करू. बाहेरची परिस्थिती किंवा आपल्या आयुष्यात कितीही वादळ आली, तरी जरी आपण साधना करत राहिलो, तर मात्र आपण अंतिम ध्येयाला पोचतो. कारण आलेल्या वादळांनी, आलेल्या संकटांनी आपण डगमगत नाही. आणि ही उच्चतम अवस्था आपल्याला ध्यानानेच प्राप्त होते. पण त्यासाठी आहार सुद्धा तुमचा शाकाहारी हवा, हे कायम लक्षात घ्या. सत्य मात्र कधीच नवीन नसते. त्यामुळे शरीर जरी बदलत राहते असतो आपण, परिस्थिती बदलत असली तरी बुद्धी आणि सतत ध्यान करणे आणि शिकवणे हे सुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे जे परिवर्तन जे आपल्यामध्ये येईल, तेच तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडात पाहू शकाल. कारण आज आपल्या पृथ्वीला ह्याची गरज आहे. आज आपल्या आतील पृथ्वी आणि खरी ज्या पृथ्वीवर आपण राहत आहोत, ती पृथ्वी ह्याचं संतुलन बिघडत चाललेलं आहे. आपण माणसासारखे वागत नाही आहोत. कारण पृथ्वी मातेने दिलेलं अन्न आपण हायब्रिडच्या रूपात खात आहोत. त्याच्यावर केमिकलची फवारणी होत आहे. त्यामुळे
जमिनीचा कस हा पूर्णपणे निघून चाललेला आहे. जे 2.3% जे पाणी, 2/3 पाणी जे आपल्या निसर्गामध्ये आहे, त्याला सुद्धा आपण घाण करत आहोत. त्यामुळे ते सुद्धा आता पिण्यायोग्य राहिलेले नाहीये. ते कमी-कमी त्याचं जलस्रोत होत आहे. कारण झाडांची कत्तल आपण करत आहोत. आणि वृक्ष नसतील तर तुम्ही सांगा बरं, कुठल्या प्रकारे बाष्पीभवन होईल? जर पाण्याचा स्रोत राहिलाच नाही, तर ते बाष्पीभवन कसं होईल? वारा सुद्धा कमी झालेला आहे. कारण हे सगळे एकमेकावर अवलंबून असलेले घटक आहेत. आणि मुळातच आपण जमिनीचा कस कमी केला, झाडांची वृक्षतोड केलेली आहे, पाणी हा दुर्लक्षित भाग केलेला आहे. पाण्यात आपण घाण हे टाकत आहोत. त्यामुळे शुद्ध पाणी मिळत नाहीये. पाणी जिथे-जिथे अडून नंतर ते लुप्त होत आहे. ह्या सगळ्या घटना, डोंगराचा आपण नायनाट करत आहोत, डोंगर फोडत आहोत. या सगळ्या गोष्टी ज्या परमेश्वराने, जो आपण मानतो आपल्या आतमध्ये आहे, त्यांनी आपल्यासाठीच निर्माण केलेल्या होत्या ना. या विश्वामध्ये, या पृथ्वीवर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करणारे आपणच होतो. आपल्याला हे सगळं प्राप्त झालेलं होतं आपल्या मागच्या साधनेमुळे. पण आपण काय केलं? ह्या जन्मात हा जो नरदेह मिळालेला आहे, त्यावेळेला आपण त्याचा नीट पालन केलेलं नाही, नीट जतन केलेलं नाहीये. हव्यासापोटी आपण त्याचा ऱ्हास करत चाललेलो आहोत. त्यामुळे पृथ्वीचं संतुलन बिघडत चाललेलं आहे. आपल्या सगळ्यांचीच ही एक जबाबदारी ठरते की आपण ध्यानामार्गे आपल्या पृथ्वीला संरक्षण देऊया, एक ऊर्जा देऊया आणि झाडांची वाढ, वृक्षतोड थांबण्यासाठी प्रयत्न, नदी सुधार म्हणजे नदीतील सगळी घाण काढून नदी ही स्वच्छ करूया. आपण डोंगरांचा ऱ्हास करूया नको. या सगळ्या गोष्टी जर केल्या आणि जमिनीला पोषक अशी मूल्य, हायब्रिड किंवा केमिकल युक्त नाही, तर पोषक अशी मूल्य आपण तिला देऊया. पण त्यासाठी आपण आपल्या पृथ्वीला पहिले ऊर्जेने ताकदवान बनवूया. ही आजची काळाची गरज आहे. तर पुढच्या पिढीला सकस धान्य मिळेल, भरपूर पाऊस मिळेल, नद्या प्रचंड प्रमाणात स्वच्छ आणि वेगाने वाहू शकतील, पाणी कुठेही अडलं जाणार नाही. आणि जे डोंगर, पर्वत, टेकड्या आहेत, त्याचंही संवर्धन करू. त्याच्यावरही मोठमोठी छान रुजणारी भारतीय झाडं लावू, ना की परदेशी. हे कायम लक्षात घ्या. एक साधं उदाहरण देते की आपण जर आपल्या मुलांची लग्न करताना आपल्याच धर्मातील, आपल्याच जातीतील, जी समाजाने आपल्याला रूढी चौकट घालून दिले, त्याच जातीतील आपण मुलगी किंवा मुलगा किंवा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. हे साधं उदाहरण देते मी तुम्हाला, जे आपल्याला पटेल. तसंच तुम्ही विचार करा, जर परदेशातील जमिनीवर उगवणारी झाडं आपल्या जमिनीत आणून रुजवली, तर ती रुजतील का हो? आपण म्हणतो ना, ती दुसऱ्या जातीची आहे, तो दुसऱ्या जातीचा आहे, त्यांचे विचार, त्यांचे जे काही आहे धार्मिक ते वेगळे आहेत. आपण म्हणतो ना असं. मग हे फक्त बोलण्याच्याच गोष्टी आहे का? थोडासा मोठा विचार करा ना. आपलीच झाडं आपल्याच जमिनीत रुजवू ना. कारण त्यानुसारच ती भौगोलिक परिस्थिती तिथे तिथे असते. त्यांच्या झाडांना आपल्या वातावरणाचं हे मिळेल का? किंवा आपली झाडं तिथे नेऊन लावली तर तसं पोषक वातावरण मिळेल का? मग तसं उत्तम फळ तुम्हाला खायला मिळेल का? उत्तम फुलं मिळतील का? हा साधा आणि सोपा विचार आहे की जो आपण प्रत्यक्षात करत नाहीये. त्यामुळे आपल्या जमिनीत आपल्याच झाडांची रुजवात करा, ना की परदेशी झाडांची. कारण तिथलं वातावरण त्यांनाच सूट होतं. तुम्ही विचार करा, जर तिकडचा कांगारू ऑस्ट्रेलियाचा जर इथे आणला, तर तो इथे जिवंत राहील का हो? तिकडचे जिराफ इथे आणून आपण रुजवले, त्यांना इथल्या आपल्या प्राणी संग्रहालयात सोडलं, तर ते जिवंत राहतील का? नाही ना. हा साधा आणि सरळ पण फार व्यापक विचार आहे आणि तो कोणीही करत नाही. कारण तिथला कांगारू,
तिथला झेब्रा तिथलं आणून आपल्याकडे ते लोक आपल्या वातावरणात रुजूच शकणार नाहीत. कारण त्यांना पोषक असं वातावरण त्यांच्या त्यांच्या त्या भूभागातच आहे, जे निसर्गाने निर्माण केलेलं आहे. म्हणून ते पक्षी, ती वृक्ष, ती झाडं, ते प्राणी किंवा त्या माणसांची रचना सुद्धा त्या भौगोलिक परिस्थितीनुसारच असते. म्हणूनच आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीला सोडून दुसऱ्याची रुजवात इथे करायची नाहीये. हा एक व्यापक विचार तुम्ही नक्कीच करा. आपण स्वतःच्या घराबाबत, शहराबाबत, आपल्या देशाबाबत, आपल्या मुलांच्या बाबत हे विचार फक्त करतो, पण खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा विचार देखील व्हायला पाहिजे. परदेशी तंत्रज्ञान किंवा परदेशी गोष्टी इथे आणून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण आपली भौगोलिक परिस्थिती, आपले विचार हे आपल्यासाठीच निर्माण झालेले आहेत. त्या परिस्थितीनुसारच पूर्वजांनी ते निर्माण केलेले आहेत. याचं भान ठेवा आणि आपण आता पृथ्वी वाचवण्याच्या दृष्टीने तिला ऊर्जा देऊया आणि या ध्यानाचा आपण शेवट करूया. तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा. 3दा श्वास आतमध्ये घ्या. ओंकाराचा जप करून नंतर तुम्ही तुमच्या दोन्ही हातांमध्ये वर खाली पृथ्वी आहे असा समजा. आधी श्वासावर लक्ष केंद्रित करा. ओंकाराचा जप करा. ओ ओ आपल्या ध्यानमुद्रेत असलेले दोन्ही हात आता कल्पना करा की आपण डावा हात खालून आणि उजवा हात वरतून असा घ्या. तुमच्या हातात पृथ्वी आहे असं फील करा. मनातनं डोळे अजिबात उघडू नका, पण हाताची मुद्रा बदला आणि खालून आणि वरून डावा हात खाली आणि उजवा हात वरती आणि अशी आपल्या हातात पृथ्वी मातेचा गोल आहे असं डोळ्यासमोर, नजरेसमोर आणा. आता ती आहे दोन्ही हातांच्या मध्ये आणि तिला तुम्ही घट्ट धरलेला आहे आणि आता तिच्यावर प्रेम करा. तिला सांगा, हे पृथ्वी माते, मी आजवर तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केलं, तुझा खूप अपमान केला. तुला हवं तसं तुझ्यावर मी घाण, मलमूत्र, थुंकी असा वापर केला. तू फक्त आम्हाला देतच राहिली, पण तरी सुद्धा आम्ही तुझ्या भूमीवर केमिकलचा वापर केला, रासायनिक प्रक्रिया केली. तुझी जी जिवलग नदी आहे, तुझा पाण्याचा स्रोत आहे, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न केला. कारण आम्हाला फक्त घेणं माहितीये, देणं नाही. पण हे भूमाते, तू मात्र आमच्यावर आईसारखंच अजूनही प्रेम करत आहेस. तू आमच्या चुकांवर दुर्लक्ष करून आम्हाला अजूनही भरभरून सकस अन्न द्यायचा प्रयत्न करत आहेस. सकस सुंदर पाणी, स्वच्छ पाणी द्यायचा प्रयत्न करत आहेस. तू तुझ्याकडून तुझी कार्य सगळी व्यवस्थितरित्या या मानवजातीसाठी करत आहेस. पण हे माते, आमच्याही लक्षात आता आमच्या चुका आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुझे ऋणी आहोत, तुझे आभार मानतोय आणि आज आम्ही तुला आमच्यातील चेतना, आमच्यातील ऊर्जा देत आहोत. आणि आम्ही हा संकल्प करत आहोत की आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि यापुढे आम्ही तुझा आदरच करू. आम्ही तुझ्यावर अत्यंतिक प्रेम करू.
नंतर तुझा ऱ्हास होणार नाही, तुझा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊ. आम्ही नैसर्गिक दैव असे तंत्र तुझ्यासाठी वापरू आणि त्यातून सकस धान्य कसं निर्माण होईल याची काळजी घेऊ. जलस्तोत्र आम्ही शुद्ध करू, जेणेकरून तो प्रवाह सगळ्या मानवजातीला उपयोगी पडेल. आम्ही डोंगरांची देखील कत्तल करणार नाही. जे तुझ्या शरीरावर आहे त्या डोंगरांची, पर्वतांची आम्ही अजिबात तोडणी करणार नाही. कारण आम्हाला माहितीये की त्याच्यावरच वृक्ष उभे राहतात आणि ते वृक्षच हे सगळ्या जगाचं पालन पोषण करतात. सुंदर हवा देतात, उष्णता वाढू देत नाही. कारण पृथ्वीची उष्णता वाढली तर मात्र आपल्याला असह्य दाह होतो. त्यामुळे तुझी उष्णता वाढू न देण्यासाठी आम्ही झाडांचं संरक्षण करू, नदीचं संरक्षण करू. आम्ही पुरेपूर काळजी घ्यायचा प्रयत्न करू. हे माते, ह्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही तुझे संवर्धन करण्याचा एक निर्णय घेतो आहोत आणि संकल्प करत आहोत. तो पूर्णत्वास जाऊ दे, हीच आमची मनापासून इच्छा. ही आम्ही तुला एनर्जी देत आहोत, ती तू ग्राह्य कर, मान्य कर आणि आमच्यावर तुझं प्रेम कायम असू दे. मनातून तुम्ही तिच्याशी एकरूप व्हा आणि तिला धन्यवाद म्हणा. ध्यानाच्या स्थितीतच तुम्ही तिला तुमच्याकडून एनर्जी द्या. तिचं गुणगान गा. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः हळूहळू ध्यानाच्या तत्सवितुर्वरेण्यं स्थितीमधून आपण बाहेर येत भर्गो आहोत. देवस्य आता धीमहि आपल्याला हे तर समजलं धियो आहे यो की न आपण ध्यान कसं प्रचोदयात्. करायचं, ॐ पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं, भूर्भुवस्वः त्याच्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शाकाहारच करायचा तत्सवितुर्वरेण्यं यासाठी सुद्धा भर्गो आपण कटिबद्ध देवस्य आहोत. धीमहि आपण एक संकल्प करूया धियो यो की न जेणेकरून आपण आपल्या प्रचोदयात्. पृथ्वीला ॐ वाचवूया, आपण या भूर्भुवस्वः जलस्रोताला वाचवूया, आपण डोंगरदऱ्यांना वाचवूया, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो आपण मानव देवस्य जातीचा ऱ्हास धीमहि होण्यापासून धियो वाचवूया यो न स्वतःला देखील. प्रचोदयात्. कारण पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी पुढच्या पिढीसाठी पण उपयुक्त आहेत. त्यांच्यापर्यंत योग्य योग्य प्रकारचं ज्ञान आणि ध्यान नक्कीच पोचवूया. आपण हळूहळू करून एकमेकाला मदत करूया, जेणेकरून आपल्या शरीरातील पंचमहाभूत व बाह्य पंचमहाभूत ही एक होतील. तर चला तर मग एक छानसा आपण आज संकल्प करूया आपली पृथ्वी वाचवण्याचा. आणि या संकल्पाचं पालन देखील करायचं आहे हा. नाहीतर तुम्हाला वाटेल आजच्या पुरता आपण हा संकल्प केला आणि झालं. नाही. तुम्ही पृथ्वी सोबतच जल, वायू, आकाश, अग्नी या सगळ्या तत्वांचा संकल्प केलेला आहे. कारण एकमेकावर हे सगळे अवलंबून आहेत आणि त्यावरच ही मानवजात उभी आहे. तुम्ही ध्यानाने तुमच्या आत्मा देखील शुद्ध होण्यासाठी संकल्प केलेला आहे. तुम्ही फक्त शाकाहाराचंच सेवन करणार आहात, हा देखील तुम्ही संकल्प केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या संकल्पाचा रोजच्या रोज तुम्ही उच्चार करा, त्याच्याबाबत जागृत राहा आणि प्रत्यक्षात तसं वागा, सजग व्हा, जेणेकरून आपण सुखी आणि निरामय जीवन जगण्याच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे जाऊ. ध्यानाचा प्रसार करा. आज तुम्ही ध्यान शिकलेला आहात तर तुम्ही किमान 2 लोकांना तरी ध्यान शिकवा. हीच या संकल्पाची पावती असेल. हळूहळू तुमच्या भौतिक शरीरात तुम्ही परत या. हातापायाची हालचाल करा आणि दोन्ही हात एकमेकावर घर्षण करून डोळ्यावर ठेवा.
श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. रोजच्या जीवनात ही गोष्ट सुद्धा तुमच्या फार महत्वाची आहे की आपला उजवा श्वास, डावा श्वास, सुषुम्ना नाडी काय चालू आहे याच्यावर लक्ष केंद्रित करा. विचारांच्या पाठी धावू नका. अभौतिक, अशाश्वताच्या पाठी सुद्धा धावू नका. आणि आता आपण डोळ्यावरचे हात काढणार आहोत. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. ध्यानातून बाहेर या आणि धन्यवाद करा. पंचमहाभूतांना, पृथ्वीला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्यातील परमेश्वराला, आपल्यातील आत्म्याला आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद करा. सगळ्यांचे आभार माना. आणि भगवती क्लासेसचे सुद्धा खूप मनापासून आभार मानूया की त्यांनी आपल्याला ही सुवर्ण संधी दिली. आपण आपलाच प्रवास ध्यान मार्गाने, ज्ञान मार्गाने करायला त्यांनी आपल्याला ही उत्कृष्ट संधी दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्हाला सगळ्यांनाही धन्यवाद ध्यानात जोडले गेल्यामुळे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं